राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे यांचा नवा पराक्रम समोर आलाय। बिल्डर विजय रौंदळे यांना मारहाण केल्यानंतर एका हॉटेल कर्मचाऱ्यांना दमदाटी आणि धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। पाहूया या संदर्भातला हा रिपोर्ट। राष्ट्रवादीचे पुण्याचे माजी नगरसेवक बाबूराव चांदोरेंचे नवनवीन पराक्रम सध्या समोर येत आहेत। काल एका बिल्डरला केलेल्या मारहाणीनंतर चांदोरेंचा आणखी एक धक्काबुक्की दमदाटी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। एका हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना चांदोरे दम आणि धक्का देताना यात दिसतायत। दरम्यान बाबूराव चांदोरेंच्या पराक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाईचा इशारा दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाबूराव चांदोरेंच्या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे। बाबूराव चांदोरे हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते। राष्ट्रवादीचे नाव घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांना खपवून घेतलं जाणार नाही असा पक्षाने त्यांना इशारा दिलाय। बाबूराव चांदोरेंची याआधी देखील पक्षाकडे अनेकांनी तक्रार केल्याची माहिती आहे। कबड्डी असोसिएशन मध्ये देखील चांदोरेंनी मनमानी कारभार केल्याची पक्षाकडे तक्रार आलेली आहे। दरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर पक्षाकडून लवकरच कारवाई केली जाणार अशी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी असं म्हणलेलं आहे, त्यांच्या कुठल्या तरी सूत्र का काय मला माहिती नाही, तो शब्द मला आठवत नाही आपण काय बोलला ते, पण त्याच्यात लिहिलं होतं की पार्टी ऍक्शन घेणार आहे असं तुमच्या चॅनलवर आलेलं आहे। पार्टी काय करते या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे आज चॅनल्सवर सगळेच पाहत आहेत आणि पक्ष काय ऍक्शन घेतोय असं जर पक्षाने दिलं असेल तर पक्षाला 24 तास देऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना, बघूया काय करतात आणि डीसीएम पण काय निर्णय घेतात ते डीसीएम स्टेटमेंट करतील। दरम्यान रविवारी विजय रौंदळ बिल्डरला केलेल्या मारहाणीवर बाबूराव चांदोरेंनी स्पष्टीकरण दिलंय। मी त्यांना आपटलं नाही, बाजूला करण्यात आमचा तोल गेला असं चांदोरेंनी म्हटलंय। मात्र व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की चांदोरेंनी एका कुस्तीपट्टू सारखं बिल्डरला उचलून फेकलंय। मी त्यांना फक्त बाजूला घ्यायला गेलो, त्या झटापटीमध्ये आम्ही दोघंही पडलो आणि जमिनीवरचा खडा त्यांच्या डोक्याला लागला। ही वास्तव्य मी नाकारू शकत नाही। त्या व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्ही ते उचलून त्यांना आपटलंय। तुम्ही आपटलं नाही साहेब, मी त्यांना धरून बाजूला घेत होतो, आमचा तोल गेला, आम्ही दोघंही पडलोय, ते पण पडले तर मी पण पडलोय। अजित पवारांनी देखील या प्रकरणानंतर चांदोरेंना फोन केला होता आणि यावर देखील चांदोरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। दादांनी मला समज दिली, पुन्हा असा प्रकार घडल्यास बडतर्फ करण्याचा इशारा दिल्याचं चांदोरे म्हणाले। मी सकाळी फोन केला होता, परंतु त्यांनी फोन डायव्हर्ट केलेला होता। त्याच्या मुलाशी मी बोललो, मुलगा म्हणला की नाही ते घरात बाहेर गेलेले। मी त्याला म्हणलं की हे जे काही मी क्लिप बघितलेली ते मला अजिबात आवडलेली नाहीये। अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी खपवून पण घेणार नाही। मला त्याच्या संदर्भामध्ये त्याला बोलून त्याला जाब विचारायचा आहे की याच्या पाठीमागचं कारण काय। दादांनी माझ्या मुलाचा संपर्क साधला, मुलाशी ते बोलले आणि 2 तासांनी माझा त्यांचा संपर्क झाला। माझा संपर्क झाल्यानंतर त्यांनी मला समज दिली की बाबूराव हे इथून पुढे असल्या गोष्टी काही करायच्या नाही आणि एकदम चांगलं मला त्यांनी समज दिली, जर वेळ आली तर तुला मी पक्षातून बंडतर्फ करून टाकील काय, इतक्यापर्यंत मला त्यांनी त्या ठिकाणी समज दिलेली आहे। कारण ते नेतृत्व आहे, पद ते देतात, पक्षात ते ठेवतात, शेवटी तो जो साहेब दादा जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे। रविवारी एका बिल्डरला मारहाण, आज व्हायरल झालेल्या व्हिडिओत दमदाटी आणि धक्का दिल्याचं समोर आलंय। याआधी देखील चांदोरेंबाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत, मात्र तरीही पक्षाकडून फक्त त्यांना समज देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।